आमदार अब्दुल सत्तार यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री संजय शिरसाटांवर निशाणा साधला। आमचा पालकमंत्री असून आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही जायचं कुठे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। तसंच त्यांनी शिरसाटांवर जबाबदारी पार पाडत नसल्याचा आरोपही केलाय। शिंदेंना यावत सांगितलं असल्याचं सत्तार म्हणाले। त्या निवडणुकीचा पूर्ण तुम्ही हिशोब घ्या तर आम्हाला पहिल्यांदा या बजेटमध्ये 25 कोटी रुपये मिळाले। आम्ही तर दोन्हीकडून नील झालो। आम्हाला तर आमचा पालकमंत्री असून तिथेही आम्हाला न्याय मिळत नाही, इथेही न्याय मिळत नाही, तर मग बोलायचं कोणाला? म्हणून आम्ही हे सर्व बोललो। याच्यावर त्यांनी सांगितलं का आता टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्याचा सर्वाला आदेश देऊन आता पहिल्या जो मागचे पैसे देणं होते ते आता क्लिअर होऊ लागले आणि भविष्यामध्ये आज जसं 25 कोटी आम्हाला तुम्ही पाहिला का नाही पाहिला मला माहीत नाही, परंतु त्यांनी बजेटमध्ये दिले आणि बजेटमध्ये दिले तर त्याचा फायदा ग्रामीण भागाचे रस्ते खराब आहे, रोड खराब आहे, छोट्या छोट्या अडचणी असतात आणि शेवटी आमदाराला प्रत्येक माणूस हे बोलतो आम्ही सत्ताधारी आहे, आमच्याकडून जास्त अपेक्षा आहे, परंतु सत्ता आल्यानंतर ही पैसा मिळणार नाही, निधी मिळणार नाही, तर याची खंत मी व्यक्त केली होती आणि त्याच्यावर उपाय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढला। वेळ आली, आम्ही दुसऱ्या क्रमांकावर 1 नंबरमधून आम्ही दुसऱ्या क्रमांकावर गेलो आणि दुसऱ्या क्रमांकावर गेलो याचा अर्थच ते त्यांनाही आम्ही विनंती केली। काल पालकमंत्री महोदय बी होते, त्यांनाही विनंती केली का पालकमंत्री महोदय तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत नाही। जबाबदारी तुमची आहे की तुम्ही पालकमंत्री आहे, 6 आमदार आहे, 1 खासदार आहे आणि तुमच्याकडून ज्या आमच्या अपेक्षा आहे की तुम्ही पक्ष चांगला चालवावं, पक्षाच्या लोकांना न्याय द्यावा, कार्यकर्त्याला सक्षम करावं, कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कामाला गती द्यावी, अधिकाऱ्याच्या वतीने कुठं अन्याय होत असेल तर ते दूर करावं, हे सर्व गोष्टी जबाबदारी। पालकचा अर्थ काय आहे हे मी बी पालकमंत्री राहिलेलो आहे, 4 वेळेस मंत्री राहिलेलो आहे। पालकमंत्री म्हणून आपण पालकमंत्र्याचे कर्तव्य पार पाडले तर पक्षाला कुठेही अडचणी येत नाही। पालक चांगलं काम करत नाही म्हणून तो मालकाकडे आलो मी आणि मालकाला सांगितलं, मालकांनी याच्यामधला जो निर्णय दिला मला वाटतं याचे परिणाम पुढच्या भविष्यामध्ये दिसेल। मग कशाला राहता? निधी दिलं जात नाही, 18 महिन्यात 18 रुपये नाही दिले तर मग कशाला राहायचं तिकडे? कशाला फालतू? हे आहेच भारतीय जनता पक्षाच्या सानिध्यात जो गेला तो त्याचा कार्यभाग बुडाला हे जर सांगत असाल आणि तुमचं म्हणणं असेल तर मग आता काय निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवलं पाहिजे।